एक्सप्रेस न्यूज 24 ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल। इचलकरंजी शहर परिसरात गेल्या आठवड्यापासून पावसाने जोर धरला आहे। सोमवारी काही काळ पावसाने उघडी दिली, परंतु दुपारी पावसाने शहराला झोडपून काढले। सुरू असलेल्या पावसामुळे पंचगंगेच्या पाणी पात्रात वाढ झाली असून सध्या पाणी पातळी सोमवारी 63.2 फुटांवर होती। धुवाधार सुरू असलेल्या पावसामुळे इचलकरंजीकरांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे। व्यापारासाठी येणाऱ्या विक्रेत्यांची संख्या कमी झाली असून याचा परिणाम दैनंदिन उलाढालीवर झाला आहे। पंचगंगा नदीत पुराच्या पाण्यात होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे। इचलकरंजीतील नदीवरील जुना पुलावर एक जण स्टंटबाजी करत होता। वारंवार सूचना देऊनही तो पाण्याच्या बाहेर येत नव्हता। त्याला कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर तो पुराच्या पाण्यातून बाहेर आला। त्यानंतर प्रशासनाने त्याला ताब्यात घेतले। रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील सर्वात मोठे उद्यान असलेले शहीद भगतसिंग उद्यानाची भिंत कोसळली। भिंत कोसळल्यामुळे कोणतेही नुकसान झालेले नाही। तसेच शहरातील शहापूर खण व अनेक ठिकाणी असणाऱ्या विहिरी पूर्णपणे भरल्या आहेत। त्यामुळे पाणी रस्त्यावरून ओसंडून वाहत आहे। रुई चंदूर परिसरातील शेकडो एकर शेती पाण्याखाली गेली आहे। पुराचे पाणी शेतात साचून राहिले आहे। ग्रामीण भागात असणाऱ्या अनेक स्मशानभूमी पाण्याखाली गेल्या आहेत। गेले दोन तीन दिवस झालं मुसळधार पाऊस चालू आहे आणि पंचगंगा नदीची पातळी वाढ होत आहे। त्यामुळे इचलकरंजी महानगरपालिका प्रशासनाने यांत्रिक बोट व जवान व फायर फायटर व जवान या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहे। कोणत्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये याची खबरदारी म्हणून प्रशासनाने दक्षता घेतलेली आहे। त्याचप्रमाणे पाणी वाढत असल्यामुळे पूरबाधित नागरिकांना देखील सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि स्थलांतर करावं झालं तर त्यालाही स्थलांतराची सोय छावण्या वगैरे केलेल्या आहेत। जनावरांची छावण्या केलेल्या आहेत। लाईट, पाणी, चारा हा देखील सगळे व्यवस्था करून त्याच्यासाठी आम्ही 150 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। परत नागरिकांना या माध्यमातून मी आवाहन करतो की पूर पाहण्यासाठी येऊन तुम्ही सेल्फी काढणे किंवा रील करणे करून हा आपल्या जीवाला पेदलं जातं, पण हे होऊ नये। अशा अनेक घटना घडलेल्या आहेत। तरी आपला जीव लाख मोलाचा आहे, तरी तुम्ही आपली सुरक्षा घेऊन आपल्या कुटुंबाची सुरक्षा घेऊन आपण घरी राहिलं तर बरं होईल आणि या ठिकाणी ट्रॅफिकला अडथळा करून प्रशासनाला होऊ नये असं प्रशासनाला सहकार्य करा हीच